नमस्कार. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आनंद ह्या गोष्टी मिळवायच्या असतील तर आयुष्यात आजपासून एक नवीन नियम लागू करा आणि तो नियम म्हणजे नो वेटिंग. खरंच मित्रांनो, कधीही कुणाचीही वाट पाहू नका, अगदी कुणाचीही वाट बघू नका, कारण तुमच्या लाईफमध्ये तुमचा वेळ हा खूप इम्पॉर्टंट आहे. नमस्कार, मी देव दीक्षित. तुम्ही पाहताय गंमत जगण्याची, तुमचं माझं आपलं हक्काचं यूट्यूब चॅनल. तर व्हिडिओमध्ये पुढे जात असताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की लाईफमधला सगळ्यात इम्पॉर्टंट वेळ या गोष्टीमध्ये कसा जातो आपल्याला कळत देखील नाही. आता कसं ते मी सांगतो. समजा आता एखाद्या कर्मचाऱ्याला तुम्ही बोलवलं आहे आणि तुम्हाला महत्त्वाच्या कामासाठी कुठंतरी जायचं आहे आणि तो म्हणतो, आलोच साहेब मी 5 मिनिटात, आलोच 10 मिनिटात, आलोच अर्ध्या तासात. तर हे 5-10 मिनटं किंवा अर्धा तास जो आहे हा तुमच्या आयुष्यातला एक किमती वेळ आहे आणि हा वेळ त्याच्या येण्यापर्यंत तुमचा वाया जाणार आहे. मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं, तर तुम्ही ऑप्शन शोधा की याला काय पर्याय आहे. तो कर्मचारी वेळेवर येत नसेल किंवा तो माणूस तुमचा वेळेवर येत नसेल, दुसरा माणूस बघा, तिसरा माणूस बघा. हे आधीच बघून ठेवा की जेणेकरून पटकन तुमच्या कामाला तो माणूस येईल आणि जो माणूस पटकन येण्याला प्राधान्य देईल त्याच माणसाला तुम्हीही प्राधान्य द्यायला शिका. कधी कधी काय होतं, आपण साध्या साध्या गोष्टीमध्ये खूप वेटिंग करतो. आपल्या ती गोष्ट लक्षात सुद्धा येत नाही, आपल्याला कळत नाही की आपला वेळ किती महत्त्वाचा तिथं वाया जातोय. उदाहरणार्थ तुम्ही कटिंग करायला गेलात तर त्या दुकानातल्या दुकानदाराशी तुमची घनिष्ठ मैत्री असते किंवा चांगले संबंध असतात. तुम्ही काय करता की तिथं थांबता, वाट बघता. समोर 3-4 लोक बसलेले असतात. तो म्हणतो झालंच एक अर्ध्या तासात त्यांचं झालं की मी तुमचाच नंबर घेतो. पण आपण त्यावेळेला ऑप्शन म्हणून दुसरं दुकान बघत नाही. पण तो जो अर्धा तास आपला वाया जाणार आहे, तो कितीही घनिष्ठ व्यक्ती तुमच्या संबंधातला असला, तुमचा मित्र असला, मैत्रीतला असला, तरी तो तुमचा गेलेला वेळ कधीही भरून देऊ शकत नाही. त्यामुळं ही गोष्ट पक्की मनाशी खोनगाठ बांधा की लाईफला जर व्यवस्थित चांगलं सेट करायचं असेल, लाईफला जर सक्सेसफुल बनवायचं असेल आणि तुम्हाला जर आनंदी जीवन जगायचं असेल तर नो वेटिंग. कुणाचीही कधीही कसलीही वाट बघू नका. तुमचं काम पहिल्यांदा महत्त्वाचं आहे आणि तुमचं काम तुम्ही स्टार्ट करा. कुणाची वाट न बघता लगेच काम स्टार्ट करा. कुठला मुहूर्त बघू नका, कुठल्या कामातलं काही कारण बघू नका, काहीही बघू नका. तुम्हाला काम चालू करायला पाहिजे, तुमचा वेळ वाया जातोय तर तुम्ही काम लगेच चालू करा. आता तुम्ही म्हणाल मग आयुष्यात कधी कोणाची वाट बघायचीच नाही का? आयुष्यात फक्त एकाच व्यक्तीची वाट बघायची आणि ती व्यक्ती म्हणजे ज्या वेळेला जर कुणी एखादं गंभीर आजारी पेशंट असेल आणि एखादा चांगला डॉक्टर त्याच्यावरती उपचार करणार असेल आणि त्याला यायला थोडासा वेळ लागणार असेल तर निश्चितपणे तिथं वाट बघितली पाहिजे. असे क्वचित प्रसंग जर सोडले तर लाईफमध्ये तुम्ही कुणाचीही कशासाठीही वाट बघू नका. जर तुम्हाला तुमचं काम त्यावेळेला महत्त्वाचं असेल तर आधी कामाला प्राधान्य द्या आणि नंतर वाट बघण्याला प्राधान्य द्या. मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येतंय ना?